कार्यक्रम तुम्ही आता अरेंज केलेला, या कार्यक्रम इथे घेण्यामागचं काय कारण आहे आणि किती आतापर्यंत पेशंटनी याचा फायदा घेतलेला आहे, काय सांगू शकाल? मी शिवसेना नागपूर शहर अध्यक्ष सिद्धू कोमजवार आघाडी कामगार सेनेची मीटिंग सांभाळतो। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा मी शिवसैनिक आहे। हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम आमचे परम मित्र माननीय श्री सिराजभाई शेख यांच्या जन्मदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे। येत्या 7 जुलैला त्यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आपण इथे हेल्थ कॅम्प घेतलेला आहे। त्या हेल्थ कॅम्पच्या माध्यमातून आपण बीपी, शुगर, हेल्थची पूर्ण चेकअप करताय। त्याच्यासोबत आपण डोळे चेक करताय। ज्या प्रकारे डोळे चेक करताय त्यांचा जो नंबर आहे त्या प्रकारे त्या नंबरच्या प्रमाणे आपण त्यांना चष्मे वाटप करत आहोत आणि हे सर्व चष्मे आपण त्यांना मोफत देणार आहोत। येत्या 7 जुलैला कामगार कल्याण केंद्र इथे कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे। सिराजबाईच्या वाढदिवसानिमित्त तिथे सिराजबाईच्या हातांनी आपण हे सर्व चष्मे वाटप करणार। किती लोकांनी आतापर्यंत फायदा घेतलेला आहे? आता जवळपास कमीत कमी 125 लोक, 120 ते 125 लोक आतापर्यंत आपल्या कॅम्प मध्ये त्यांनी फायदा घेतलेला आहे आणि आपला कॅम्प हा जवळपास 2 वाजेपर्यंत चालणार आहे। लोकांची गर्दी तुम्ही बघूनच राहिलेली आहे, लोक येणं सुरूच आहे। हे जे लोक आहे हे गरजू आहेत, स्लम वस्तीतले आहे की कसल्या प्रकारचे, तुम्ही थोडं सांगाल याविषयी डिटेल? हा कॅम्प जो आहे हा आपण आशीर्वाद नगर शिवसेना जनसंपर्क कार्यालय आपल्या ऑफिस मध्ये आपण घेतलेला आहे आणि आशीर्वाद नगरच्या आजूबाजूला बिडीपेठ, मोठा ताजबाग, राजीव गांधी नगर हे सर्व स्लम एरिया आहे। नॉमिनल इथे जे पण लोक येत आहेत सर्व स्लम एरियातूनच येणार, जास्तीत जास्त संख्या जी आहे ती स्लम एरियातली संख्या आहे। बरं, यानंतर आणखी असे कुठले प्रोग्राम घेण्याचे तुमचं नियोजन आहे? माझे तसे आता जवळपास प्रभाग क्रमांक 30 मध्ये एरिया वाईज मी जवळपास असे 5-6 कॅम्प माझे झालेले आहे। त्याच्यामध्ये मी राशन कार्ड मोफत आणि आधार कार्डच्या संबंधित सर्व काम आपण कंटिन्यू आपले कॅम्प सुरूच असतो। आज माझी सर्व जनतेला विनंती आहे की मी तसे तर पूर्ण प्रभागामध्ये जागोजागी बॅनर लावलेले आहे, जनसंपर्क कार्यालय तक्रार निवारण केंद्र। तुमच्या ज्या काही समस्या असतील, ज्या काही अडीअडचणी असतील त्या कृपया माझ्यापर्यंत एकदा तुम्ही आणाला, एवढीच माझी या बातमीच्या माध्यमातून जनतेला विनंती आहे की त्या माध्यमातून मला त्यांची सेवा करायला मिळेल। कारण की माझ्याकडे गटर, नाली, संडास, बाथरूम हा माझा काही विषय नाही आहे। कोणतीही समस्या असो, तुमच्या परिवारातली असो, काही असो, तुम्ही एकदा मला संपर्क साधा, एवढीच माझी या न्यूजच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे। मी असं ऐकलंय तुम्ही नगरसेवक पदी नसताना सुद्धा नगरसेवकांचे सगळे कामं करून घेतात, लोक तुमच्यापर्यंतच धाव घेतात, तर याविषयी काय सांगाल? यावरती हे आज या कॅम्प मध्ये असलेली गर्दी जी आहे ही गर्दीच तुम्हाला सांगत आहे की मी काय कार्य करतो आणि काय नाही करत। मला माझ्याबद्दल जास्त प्रसंग सांगायची गरज नाही, जनतेला दिसतंय की कोण काय करताय। बरं, म्हणजे हे तुमचं आवाहन होतं लोकांना की तुम्ही तुमच्यापर्यंत अविरत जे मागणी तुम्ही ते करतात आहे ते अशीच करत राहिली पाहिजे आणि तुम्ही त्यांच्या मदतीला कायमस्वरूपी धावत जाणार आहात, हे आवाहन होतं का? 100% मला 24 तास माझी सेवा आहे आणि प्रत्येक कार्यातून माझी सेवा आहे। तर आपला परिचय काय आणि आपण कधीपासून इथे जोडलेला आहे आणि इथे तुमची भूमिका काय या कार्यक्रमामध्ये?
शैलेश जैन व्यवसायाने औषधी वितरण या व्यवसायात आहे आणि सिद्धू भाऊ हे आमचे परममित्र आहेत आणि यांचं जे सामाजिक कार्य आहे, धडाडीचं कार्य कोरोनाच्या पिरियडमध्ये म्हणत किंवा गरजूंना राशन कार्ड आणि सोबत आधार कार्ड यामध्ये जे अडचणी येत होत्या त्या बिलकुल सहजरित्या सोडवतात. त्याच्यामुळे यांच्यासोबत इथला जनसंपर्क इतका दांडगा आहे की म्हणजे त्यांना इथला तळागाळातला प्रत्येक व्यक्ती ओळखतो. अच्छा, तुम्ही या कारणास्तव त्यांच्याशी जोडलेले आहात. बिलकुल सामाजिक काम त्यांचं खूप मोठा आव्हान आहे.